नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. ज्याप्रमाणे आरे आणि नाणार आंदोलनातील गुन्हे मागे घेण्यात आले, त्याप्रमाणे भीमा कोरेगाव आंदोलनातील गुन्हे मागे घेतले जातील का, असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले की आमचं सरकार कुणावरही अन्याय करणार नाही. कोणते गुन्हे गंभीर आहेत आणि कोणते गुन्हे गंभीर नाहीत याची माहिती घेतली जाईल. सगळ्या गोष्टींचा विचार करूनच निर्णय घेऊ. असं आहे की कोणतेही गुन्हे अत्यंत गंभीर आणि सिरियस असतील तर त्याचा थोडासा गांभीर्याने विचार करावा लागतो. साधे जे गुन्हे असतात ज्याच्यात कोणाची हानी झाली नाही, कुणाला इजा झाली नाही, किंवा जे गुन्हे हे मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने लावलेले आहेत, अशा गुन्ह्यांच्या बाबतीत मागे घेण्याबाबतीत विचार करता येऊ शकतो. त्यामुळे भीमा कोरेगावमध्ये ज्या घटना झाल्या त्या घटनांच्यातले साधे आणि विनाकारण ज्यांना गोवलं गेलेलं आहे असं वाटतं, अशा बऱ्याच लोकांची निवेदनं प्राप्त झालेली आहेत. मागच्या काळातही याच्यातल्या काही गुन्ह्यांच्या बाबतीत असा विचार झालेला आहे आणि त्यामुळं सरकारची भूमिका आहे की कोणावर अन्याय होऊ नये. कोणी अचानकपणाने अशा प्रसंगात अडकलेलं असेल ज्याचं काही फारसं इंटेन्शन नव्हतं, अशा लोकांच्या बाबतीत आपल्याला ते गुन्हे मागं काढून घेण्याचा विचार करता येऊ शकतो. काही लोकांनी इंटेन्शन करून किंवा जे एकत्रितपणाने जाणीवपूर्वक एखादी घटना घडवण्यात पुढाकार घेत होते, या बाबतीत वेगळा विचार करावा लागतो. त्यामुळे सरकारचं इंटेन्शन हे आहे की कुणालाही त्रास द्यायचा नाही. विनाकारण जर कोणी अडकलेलं असेल गुन्ह्यात तर ते गुन्हे मागे घेण्याच्या बाबतीत सरकारची मोकळी आणि फार फ्री भूमिका आहे. जाणीवपूर्वक गुन्हे केलेले जर कोणी असतील तर त्याचा स्वतंत्रपणाने विचार करता येईल. मला वाटतं हे सगळं माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या स्तरावर याची माहिती गेल्यानंतर त्याच्यावर संपूर्ण योग्य ते निर्णय होईल. आमची सरकारची भूमिका आहे की जास्तीत जास्त जे काही विनाकारण गुन्ह्यात कोणी अडकले असतील, अनावश्यक असे कमी गंभीर असणारे गुन्हे असतील तर ते काढून घेण्यात सरकारचं प्राधान्य आहे. कोणालाही महाराष्ट्रात विनाकारण वेगवेगळ्या खोट्या केसेसमध्ये जर अडकवलं असेल अशा सगळ्यांना रिलीफ देण्याची भूमिका सरकारची आहे. सर, हुसेन दलवाई यावी आणि विलीन एकबोट यांवर आणि त्यांनी विशेषतः सांगितलं की जयंत पाटील यांनी संभाजी भिडे यांना पाठीशी घालून. मी कुणालाही पाठीशी कधी घालण्याचा प्रश्न येत नाही आणि हे कधी त्यांनी काय केले निवेदन आज ताजं आहे. मी अच्छा नाही, मी कशाला कोणाला मागं घालेन. जे काही आहे, जे खटल्यात आहे, जे साक्षीत आलेलं आहे त्याप्रमाणे पोलीस योग्य ती कारवाई करतील. सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही. काहीही झालं तरी ज्यांनी जाणीवपूर्वक या गोष्टी केलेल्या आहेत त्यांना योग्य तो धडा शिकवावा हीच भूमिका आमच्या सरकारची आहे. त्यामुळं विनाकारण कोणी असे गैरसमज पसरवण्याचं कारण नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी महाराष्ट्राचा अजून गृहमंत्री किंवा काही झालेलो नाही. सगळे अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांचे आहेत जोपर्यंत खाते वाटप होत नाही. आणि ज्यावेळी जे खातं वाटप होईल ते त्या खात्याचे मंत्री त्याची काळजी घेतील. मी कुठले गुन्हे काढण्याच्या किंवा संबंधित आपण जे म्हणताय कोणाला मागं काढून देण्याचा, तशा बाबतीत माझ्या मनात तो विचार अद्याप आलेला नाही आणि येण्याची शक्यता